निमित्ताने आलो असताना आज आपल्या साऱ्या पत्रकार मित्रांशी संवाद करावा या हेतूने उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी बाबाजानी काळे, महिलांच्या प्रदेशाध्यक्ष काकणकर, युवकांचे अध्यक्ष सुरज चव्हाण, या शहराचे अध्यक्ष माझे बापू भैया देशमुख, युवा नेतृत्व राजेश विटेकर, कल्याणजी आखाडे, माझे सर्व सहकारी, आपण सर्व पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, नुकताच भारतीय निवडणूक आयोगाने आमच्या याचिकेच्या संदर्भामध्ये निर्णय दिला आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अशा पद्धतीचं निवडणूक आयोगापुढे सादर केलेल्या सर्व कागदपत्राची कायदेशीर आणि वैज्ञानिक छाननी करत त्या संदर्भाचा निर्णय नुकताच त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा त्यांच्याकडे जे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एक याचिका दाखल केली होती की आमच्या 41 आमदारांचं, त्यामध्ये 9 मंत्री आहेत, यांचं सदस्यत्व रद्द करावं, ही याचिकासुद्धा विधानसभा अध्यक्षांनी फेटाळत असताना अजितदादांच्या नेतृत्वाखालचा पक्ष हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत आहे अशा पैचं कायदेशीर वैज्ञानिक अशा पैचं लेखी त्या ठिकाणी निर्वाळा दिलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि लोकसभेच्या निवडणुकी आता लवकरच जाहीर होते, त्यामुळे राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये जावं, पक्षाचे माझे सर्वच मेंटल सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या समेत आणि त्या ठिकाणी पक्ष संघटनेचा आढावा घ्यावा. त्यामध्ये प्रामुख्याने पेरेंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांची पदाधिकाऱ्यांची निवड, कार्यकारिणी, जिल्हास्तरीय असलेले आमचे सर्वच मेंटल ऑर्गनायझेशन आणि विविध सेल यांची कार्यकारिणी, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष यांचीसुद्धा कार्यकारिणी आणि बूथ न्याय कमिट्या नेमल्यात गेल्यात की नाही, त्या हेतूनेच आज या ठिकाणी दौरा केला. यामध्ये प्रामुख्याने निश्चितपणाने आढळलं की या जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेचं काम बूथ लेवलवरती परिणामकारकरित्या झालेलं पाहायला मिळालेलं आहे. काही त्रुटी राहिली असतील तर त्याची पूर्ततासुद्धा पुढच्या काही दिवसामध्ये करण्याची त्यांनी पूर्तता करावी. त्या राहिलेल्या निवडणुका असतील, बूथ लेवल संघटना मजबूत करण्यासाठी बूथ कमिट्या नेमायच्या असतील तर त्याही पुढच्या 7-8 दिवसामध्ये नेमाव्यात अशी सूचनासुद्धा त्या ठिकाणी केली. आज लातूरलाही बैठक झाली, काल पुणे शहर, पिंपरी चिंचवड या शहराचा सुद्धा आढावा मी त्या ठिकाणी घेतला. एक गोष्ट प्रामुख्याने आज मला सांगायला आनंद वाटतो की राज्यामध्ये सुद्धा राज्यव्यापी महिलांचा एक मोठा मेळावा रुपालीताई चाकणकर आणि त्यांच्या सर्व